नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याला मंजुरी देण्यात आली असून 2000चा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। शेतकरी बांधवांनो, आजचा विषय खरंच इथं तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। कारण की बघा, सगळीकडे एकच प्रश्न विचारला जातोय, म्हणजेच बघा, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे पैसे मंजूर झाले ना, मग खात्यात कधी येणार? 29 तारखेला ही बातमी आली होती की पैसे मिळणार, मग अचानक असं काय झालं की हप्ता रखडला? तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर नेमकं कोणतं असणार आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। कारण की बघा, नक्की कोणत्या दिवशी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हे कन्फर्म आमच्या खात्यामध्ये येणार याची माहिती आम्हाला सांगा। कारण की बघा, भरपूरशा दिवसांपासून शेतकरी बांधव हे वाट पाहू लागलेले आहे। कारण की बघा, सर्वातच इथं जसं की आधी एक गोष्ट क्लिअर करून सांगतो की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी वित्त विभागाने 29 जानेवारीलाच इथं मंजुरी दिली आहे। म्हणजेच काय, तर सरकारकडून पैसे घ्यायची तयारी पूर्ण इथं त्यांनी केलेली आहे। कारण की बघा, पैसे तयार आहे, मग अडचण कुठे आली? तर बघा, असं काय झालं की 29 जानेवारीला मंजुरी मिळाली, परंतु नियमानुसार दुसऱ्याच दिवशी म्हणजेच बघा 30 तारखेला किंवा शुक्रवारी याचा शासन निर्णय जी आर इथं काढणं अपेक्षित होतं। पण त्याच वेळी राज्यावर एक दुःखाची जसं की बातमी कोसळली, जे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अचानक विधानामुळे इथं राज्यात 3 दिवसाचा जसं की दुखावट इथं जाहीर करण्यात आलं। जेव्हा असा दुखावट जाहीर होतो तेव्हा शासकीय कामकाज इथं मोठे निर्णय काही जसं की काळासाठी थांबवले जातात। नेमकं यामुळेच इथं कुठेतरी इथं शुक्रवारी जो जी आर निघणार होता तो निघू शकला नाही। मग आता तुमच्या मनामध्ये एकच प्रश्न पडला की आता नमो शेतकरी योजनेच्या वरती 29 जानेवारीला बैठक भरली, कॅबिनेटच्या बैठकीमध्ये इथं भरपूरसे निर्णय त्यांनी जाहीर केले, परंतु प्रत्यक्षामध्ये बघा, जोपर्यंत जी आर निघत नाही तोपर्यंत पैसे आपल्या खात्यात येणार नाही। पैसे तर रेडी आहे, सगळी प्रोसिजर हे सर्व काही त्यांनी रेडी करून ठेवलेलं आहे, फक्त जी आर काढले आहे आणि आपल्या खात्यामध्ये पैसे टाकणे आहे। म्हणजेच बघा, परंतु हा जी आर निघणार का? तर हाच व्हिडिओ तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही माहिती सांगणार आहे आणि हाच व्हिडिओ तुम्हाला इम्पॉर्टंट ठरणार आहे। कारण की बघा, शनिवार आणि रविवार अशा सलग इथं सुट्ट्या आल्या। शासकीय सुट्टीच्या दिवशी बँकेचा व्यवहार आणि जी आर काढण्याची प्रक्रिया इथं सहज इथं होत नाही। त्यामुळे पैसे तयार असूनही केवळ शासकीय प्रक्रिया आणि दुखावटा यामुळे हप्ता 2 ते 3 दिवस पुढे ढकलला। परंतु आता बघा, आता प्रश्न विचार उरतो की पैसे कधी नेमकं आमच्या खात्यामध्ये मिळणार? तर जसं की काळीचंच इथं कारण नाही, मिळालेल्या माहितीनुसार आज सोमवार किंवा मंगळवार म्हणजे अशा दिवशी हप्ता तुमच्या खात्यामध्ये मिळणार असं अपेक्षित होतं। परंतु शेतकरी बांधवांना बघा, आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता इथं जी आर तातडीने काढला जाईल। एकदा जी आर निघला की तिथून पुढच्या 2 ते म्हणजे 24 तासापर्यंत तुमच्या खात्यामध्ये डीबीटी प्रणाली म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे येणे 100% अपेक्षित होतं। कारण की बघा, शेतकरी मित्रांनो, या हप्ता जो काही रखडलेला आहे त्यासाठी सरकारने कॅबिनेट बैठकीमध्ये मंजुरी दिली। टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, चिंता करू नका। तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक केलं असेल तर 101% हे तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार। फक्त आपल्याला वेट कुठला आहे, म्हणजे सरकार जोपर्यंत जी आर काढत नाही। कारण की बघा, इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जी आर काढत होते, परंतु आपल्या लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुःखद परिस्थितीमध्ये निधन झालं। तर या निधनामुळे 2-3 दिवसाच्या सुट्ट्या आल्या आणि त्या सुट्ट्या आल्यानंतर भरपूरसे जसं की दुःख व्यक्त करण्याला 3 ते 4 दिवसाच्या सुट्ट्या आल्या होत्या आणि त्यामधनं हे जी आर काढणं अपेक्षित होतं, परंतु सरकारने जी आर सुद्धा काढू शकले नाही। तर आता सरकार लवकरच जी आर काढणार आहे, आता यावरती काम सुरू आहे। परंतु तुम्हाला हप्त्याचं आता बघा, आपण जर साहजिकच पाहायला गेलं तर 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत 100% तुम्हाला जी आर बी मिळून जाणार आणि प्रत्यक्षात तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे मिळून जाणार। बाकी अशा पद्धतीची माहिती आहे। अशीच शेती संदर्भातील हर एक व्हिडिओची माहिती सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहिजे असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।